टास्विन याचा अर्थ वर्धा आहे आणि त्यांनी मैदानाची पसंती दाखविलेली आहे. हा बघा, हा खेळाडू खूप चपळ आहे भाऊ. मागच्या सामन्यामध्ये हा सुद्धा आला होता. हा रनिंग आहे, रनिंगच्या भरोश्यावर रेड आहे. रनिंग वगळता आपण रेड टाकू शकत नाही. जेवढी रनिंग शरीराला गरज आहे. वारे वा, बहुत बढ़िया पकड झालेली आहे. चांदूर बाजार वर्सेस गर्जना वर्धा या दोन्ही संघादरम्यान ची ही लढत आपण बघत आहोत. शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी पासून लगातार हे सामने सुरू आहे. सुरुवातीला काही दिवस संघ हजर झाले नाही, परंतु वेळाने का म्हणा पण सामने आले आणि आज यशस्वीरित्या हे सामने पार पडत आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत येऊन पोहोचलेली आहे. गर्जना वर्धा वर्सेस सुंदर अशी पकड. बघा, करंटबाज खेळाडू हाच तो खेळाडू आहे, 8 नंबरचा खेळाडू. बघा बघा, पिंटू भाऊ जुमडे, आपण या ठिकाणी येऊन स्थान ग्रहण करावं. पिंटू भाऊ जुमडे, सावध गतीने चढाई आणि ही डू ऑर डाय. डू ऑर डाय रेड मध्ये खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत गडी बाद करावा लागेल, अन्यथा तो स्वतः बाद होतो किंवा आता बघा, हा खेळाडू बघा 6 नंबर. बारे वा, बारे वा, डुबकी डुबकी घेतलेली आहे या साहेब. डुबकी प्लेयर 2 नंबर. आणि हे जे सामने आपण बघत आहोत ते यमाजी क्रीडा मंडळ झेंडा चौक अंधोरी तालुका देवळी जिल्हा वर्धा द्वारा आयोजित हे कबड्डी सामने आपण बघत आहोत. दरम्यान वर्धा संघामध्ये फक्त हे 2च खेळाडू शिल्लक राहिलेले आहे आणि हा खेळाडू बघा, चपळाई खूप आहे आणि चपळाईच्या भरोशावर त्यांनी एक गुण प्राप्त केलेला आहे. शेवटचा हा खेळाडू गर्जना संघाचा. करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. वा रे वा, पकड झालेली आहे. या कबड्डी सामन्याचे जे आकर्षक बक्षीस आहे ते प्रथम पुरस्कार 25,000 रुपये माननीय श्री राजेश भाऊ बकाने, आमदार देवळी फुलगाव विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे. द्वितीय पुरस्कार 15,000 स्वर्गीय कृष्णाजी गणपतराव राऊत यांच्या समूर्ती प्रीत्यर्थ माननीय श्री प्रवीण भाऊ कृष्णाजी राऊत, वरिष्ठ पत्रकार मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे. तृतीय पुरस्कार 10,000 माननीय श्री अशोकराव बेले, राणा रांजी बजरंग दल देवळी तालुका संयोजक माननीय श्री अनिलराव फोनकर राणा रांजी यांच्यातर्फे. चौथे पुरस्कार आहे 5,000 माननीय श्री अंबादास सुकानंदजी कांबळे राणा रांदोरी यांच्यातर्फे. चालू असलेला सामना आपण बघत आहोत. फायनलचा वर्धा वर्सेस चांदूर बाजार. जाऊ द्या, आपण झाला खाता खुलला आपल्या संघाचा खाता खुलण्यात. प्रेक्षकांमध्ये शांतता निर्माण झालेली आहे, कारण की उत्साह लागतो कबड्डी खेळाचा. जी अटीतटीची लढत लागते ती लढत पाहायला अजूनपर्यंत प्रेक्षकांना मिळाली नाही. ती लढत जर पाहायला मिळाली तर प्रेक्षकांमध्ये एक हल्लोष, एक कल्लोळ, एक उत्साह निर्माण होत असतो आणि त्या उत्साहाची गरज आहे या ठिकाणी. बघूया
आणि एकाकी पकड. दोन्ही बाजूला लाईनमन आहे. लाईनमन लोकांनी खेळूना बाहेर बसवताना क्रमाने बाहेर बसवायचं आहे. आतमध्ये एंट्री क्रमाने घ्यायची आहे. 6 नंबर. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. आणि खेळाडूंनी खोटं बोलू नये. आपली खिल्लाडीवरती दाखवा. हार जीत चालणारच आहे. हार जीतची काही देणं घेणं नाही आपल्याला. आपण खेळ आपला दाखवा. आपली इमानदारी दाखवा. आपला चिकाटी निश्चितच विजय आपल्या पदराशी असेल. बेस्ट डिपेंडर यांना सायकल आहे सचिन भाऊ विनायकरावजी जुनघरे यांच्यातर्फे. मॅन ऑफ दी सिरीज मध्ये होम थिएटर्स गजानन भाऊ पांडुरंगजी मुघल यांच्यातर्फे. त्याचप्रमाणे बेस्ट रेडर जो आहे यांना सुद्धा सायकल आहे शुभम भाऊ राजेंद्ररावजी डबले यांच्यातर्फे. आणि बेस्ट ऑलराऊंडर LCD आहे टीव्ही सतीश भाऊ मारुतरावजी तारक यांच्यातर्फे. सामना बघत आहोत आपण वर्धा वर्सेस चांदूर बाजार या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघ तुल्यबळ पाठलाग करण्याचा प्रयत्न 7 नंबर कडून. जी तोड मेहनत. सातही खेळाडू डू ऑर डाय. बघूया. चांगली पकड. मजबूत क्षेत्ररक्षण. कॉर्नर मध्ये लात उंच करून गडी बाद करण्याचा आटोकाट पर्यंत. परंतु पकड वर्धा वर्सेस चांदूर बाजार या दोन्ही संघादरम्यानची लढत आपण बघत आहोत. 8 नंबर. धष्टपुष्ट शरीरयष्टी आहे. उंची सुद्धा चांगली लाभलेली आहे. परंतु त्या तुलनेने खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही. एवढा मात्र निश्चित आहे जो संघ चांगला खेळ करतो तो संघ विजयाचा हकदार ठरत असतो. .14 झाले मांगा. 6 नंबर. कॉर्नरच्या गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये आणि एकाकी पकड होत नाही. त्याला सर्व खेळाडूंचं सहकार्य आवश्यक असतो. स्वतः बाद होता होता वाचले हे खेळ रेडर. अरे प्रेमाला पॉइंट मारला सही. हात मिला हात. 16-3. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे कबड्डीचे सामने आपण बघत आहोत. आणि दुसरं नेलं तरी त्याला पैसे भेटते कारण तुझे 2 बक्षीस येईल. अंतिम लढत आपण बघत आहोत. वर्धा वर्सेस चांदूर बाजार या दोन्ही संघादरम्यान. आणि हा खेळाडू सुंदर पॉइंट प्राप्त केलेला आहे आपल्या संघासाठी. दोन्ही बाजूला लाईनमन सज्ज राहा. आणि थंडीची चाहूल थोडीशी लागलेली आहे.
बहुत बढ़िया. पूर्ण ताकदीने रेड कॉर्नर मध्ये बॅक किक लावून 2 पॉइंट घेतलेले आहे. हाफ टाइम साठी 5 मिनिट. हाफ टाइम साठी 5 मिनिट. पप्पा का पाय का जबरदस्त लढाई आणि जबरदस्त पकड. 1+2 3 पॉइंट. अशा प्रकारे लोन लागलेला आहे. वन साइड असतो. हो वन साइड शांत बसा. हाफ टाइमच्या नंतर होऊ शकते. एका टायमाला भारत चांगले खेळले. टाइम आउट वर्धा संघाकडून. फायनलची मॅच आहे भाऊ. काहीतरी डोळ्याचे पारणे फेडल्या जावं. प्रेक्षकांचे अशा प्रकारची करामत दाखवा. प्रेक्षक वर्ग एवढ्या दुरून येतात आणि आपला खेळ पाहण्यासाठी येतात. बक्षीस काय कमी नाही आहे. 25,000 रुपयाचं बक्षीस आहे. त्या तुलनेनं आपल्या याच्यामध्ये खेळ दिसला पाहिजे. आणि आपली नावाजलेली टीम आहे. आपली गर्जना म्हणजे का साधी टीम नाही आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये नावाजलेली टीम आहे. दुरून दुरून आपला संघ बक्षीस आणत असतो. मग ह्या संघासोबत चांगली फाईट द्या आणि विजयाचे हकदार व्हा. कारण की असं हे होऊन चालणार नाही. कमजोर होऊन चालणार नाही. लढा द्यावा लागेल आपल्याला. सचिन भाऊ कुराडकर कृपया आपण पेंडाल मध्ये या. यदा कदाचित त्यांना तिथूनच सामना पाहण्याचा आनंद मिळत असेल जास्त. आठ नंबर रेडर हा कोणतीही जोखीम न पत्करता खेळत आहे. जबरदस्त बोनस घेण्याचा प्रयत्न आणि बोनस घेतलेला आहे. बोनस वरच चालते. बोनस गाडी आहे घेतोय. पाटी मारला गाडीनं. क्रॉस केली तर अतिरिक्त गाडी 1 गुण प्राप्त होत असतो. 5 झाली हो चालल्या. जरी खेळाडू बाद झाला नाही पण बोनस पाटी क्रॉस केली तर पेट्रोल संपलं गाडीतलं. दोन्ही संघ चांगला खेळ खेळत आहे असं काही नाही. परंतु गती वाढवावी लागेल गर्जना संघाला. कारण की फिल्डिंग चांगली आहे. टाइम आउट. हाफ टाइम वापर करतात. 2 मिनिटं काय आता तू मोबाईल पासून लहान मुलं दूर राहिली पाहिजे आणि अशा खेळामध्ये ते रमली पाहिजे. या खेळाचा त्याने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त त्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहील. एकाकी पकड. सामना मध्यंतरासाठी 15 मिनिट 1 मिनिट. बरोबर. सामना मध्यंतरासाठी 1 मिनिट. गाडी गाडी आणला गाडीला. 8 नंबरच्या खेळाडूला पकड झाली तर गजानन भाऊ कर्लुके यांच्याकडून 100 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. पकड करा इनामाचे हकदार व्हा. गरम पैसा आहे हा. चला लवकर. चलो सामने से हटो. तो सर है थोड़ा सा रेडर है तू यार.
हाफ टाइम साठी झालं ना हाफ टाइमची लास्ट रेड आता काय बदलू शकत हाफ टाइमची लास्ट रेड हाफ टाइम झालेला आहे. चला हाफ टाइम पर्यंत स्कोर बोर्ड. आता पहा कसा खेळ होते प्रेक्षक वर्ग. आता पहा तुम्ही आता जोश निर्माण झालेला आहे. वा रे वा जंप मारली होती काही होते. हे खेळ आहे. खेळामध्ये बाजी कधी पलटेल काही सांगता येत नाही. आता बॅक किक लावून अरे राहू दे ना लय आहे आपली नाही. हे कसं आहे ऍक्शन पाईन दिल्या जाणार नाही. तुम्ही ऍक्शन पाईन दिल्या जाणार नाही. मेहनत करावी लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे. संपूर्ण पाठी हादरून टाकली. कॉर्नरचा गडी टिपलेला आहे. आघाडी तुटू शकते. आघाडी काही मायने ठेवत नाही पण ते त्याच्या कोशिश पाहिजे. आता ह्या खेळाडूला तुम्ही जर पकडलं ना तर तुम्ही जिंकता. पण याला पकडावं लागेल तुम्हाला. ह्या म्हणजे भिंगरी खेळाडू आहे. गोष्ट बरोबर हो याले धरलं का दोन गेला का अजून हो ना ह्यो गेला बंदेश रेडर आहे. ह्यो गेल्यावर अजून 2-3 रेडर आहे त्याच्यापाशी. अबे एवढे बाहेर काढा. परत आपल्या मैदानात या खेळाडूवर 100 रुपयाचं बक्षीस आहे. करलुके आहे ना गजानन भाऊ करलुके. पकड करा इनामाचे हकदार व्हा. वारे वा खेळाडू चपळ खेळाडू आहे. आणि बघूया चांगली कोशिश होती पण ते सर्व खेळाडू आले पाहिजे त्याला पकडायला. ते 1-2 खेळाडूला आवरत नाही. ते ताकद जास्त आहे त्याच्यात. 3-4 लिटर दूध पिते. आता जमकाती आली होती जमकाती मारणं म्हणा. पा कसा पलटते पा. बातच गडी बाद करते. कोणती मशीन आहे काय माहित. रेड मशीन अर्जुन बहुत बढ़िया. बक्षीस आहे भाऊ. 8 नंबरवर बक्षीस आहे. गजानन भाऊ करलुके यांची पकड करा. आणि माकडं तिथून व्हिडिओ निघते पकड करा. इनामाचे हकदार व्हा. बरेचसे संघ आले. बरेचसे संघ खेळले. काही जिंकले काही हारले. काही क्वार्टर मध्ये आले. काही सेमी मध्ये आले. काही फायनल मध्ये आहे. हार जी चालू राहणार. खेळ करा आणि विजय महत्वाचा आहे. अरे वा रे वा वा रे वा रे वा रे वा. बहुत बढ़िया. यानं तिथं केलं तसंच केलं. व्हिडिओ मध्ये केलं तशा व्हिडिओ मध्ये तसंच केलं. गर्जना संघातील 8 नंबरचा खेळाडू चढाई करताना कॉर्नर टू सेंटर. सेंटर टू कॉर्नर. जबरदस्त चढाई. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि कोणताही चान्स देत नाही. पॉइंट नेण्याकरिता चांदूर बाजार संघ
हे संघ जे बाहेर जाऊन येतात ते तयारी करतात, त्यांची तयारी तेवढी असते. खेळ दाखवा. अरे राहू द्या एकच राहू द्या ना. मला कांदी वापर ताकदीने कमी पडत आहे. दादा थोडस पण वर्धा संघ हा नावाजलेला संघ आहे आपल्या विभागामध्ये, आणि त्यांच्याकडून अशी म्हणजे एवढी वन साइड मॅच होईल असं वाटलं नव्हतं. पण आता ते खेळ आहे शेवटी, पण थोडी ताकद लावा. हारजीत चालणार आहे, परंतु आपला जोम दाखवा, आपला बळ दाखवा. याची पकड करणाऱ्याला 200 रुपयाचं बक्षीस सचिन भाऊ कुरटकार यांच्याकडून. हे आपले खेळाडू 200 रुपये घेऊन जा मला त्या मानेले थोडा दुखापत झालेली आहे. खेळ दाखवा. विजयाचे हकदार व्हा. गाडी वहिनी आहे यामा परत आपल्या मैदानात डू ऑर डाय. हा नॉन स्टॉप खेळाडू आहे, त्याला थकवा येत नाही. सामना संपण्याकरिता 5 मिनिट. 7 मिनिट टाइम. 5 मिनिट. 7 मिनिट टाइम आहे ना चुकवायचे. अरे राहू दे बहुत दूर आहे. 5 मिनिटामध्ये जर तुम्ही 3-3, 4-4 बोग्या जर आणल्या ना तर तुमच्या कामच जमते. हो, तुम्ही 4-4 बोग्या आणा 4 वेळा. पहा तुम्ही मग. हा, याच्यावर बक्षीस आहे. आणि कोशिश चालू आहे त्याची, पण ते ताकदीने कमी पडते. अरे हो, हा, बढिया बढिया बढिया, जबरदस्त पॉइंट नेलेला आहे. अशी करामत दाखवा भाऊ काहीतरी. त्या खल्लीला म्हणते 2 ट्रे अंडे पाहिजे म्हणते. कार्तिक अप्पर पाहिजे का? अप्पर भेटते ना. बक्षिसाची लयलूट आहे एकंदरीत या खेळाडूवर. पकड करा, कमीत कमी याची तर पकड करा. 200-300 रुपये आहे तुम्हाला बक्षीस. कोणता रेडर नाही धरला ना. थकून गेले का? सुपर रेड याच्यावर नाही ना हो. गर्जना. अच्छा, गर्जना वाल्या संघातील खेळाडूंनी जर 3 गुणाची बोगी आणली तर डॉक्टर साहेब यांच्याकडून 300 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. हे पाहिजे होतं आता. गाडी सोडली. हो, त्याचं वेट नाही कुणाला देतो. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिट. रामायण महाभारत लक्षात आलेला आहे. आता रामायण महाभारत